हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या 15 दिवसात थेट दिल्लीला भाजपमध्ये प्रवेश होणार। एकनाथ खडसेंची माहिती। भाजपमधल्या जुन्या नेत्यांच्या आग्रहानुसार घरवापसीचा निर्णय घेतल्याची ही माहिती। संकट काळात साथ देणाऱ्या शरद पवारांचा कायम ऋणी राहणार। घरवापसीवेळी खडसेंच्या भावना। भाजप प्रवेशानंतर खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। गावची ग्रामपंचायत राखता आली नाही, भिजलेल्या दिव्याबाबत का बोलता? भाजपत प्रवेश करणाऱ्या खडसेंवर महाजनांचा हल्लाबोल। तर कुणाची नाराजी असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करेन, खडसेंची प्रतिक्रिया। खडसेंवर बऱ्याच दिवसांपासून दबाव होता। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्र भाजपबद्दल बोलण्यास एकनाथ खडसेंचा नकार। फडणवीस नेते असले तरी राज्यातले सर्व अधिकार पुन्हा विनोद तावडेंकडे जात आहेत। खडसेंच्या घरवापसीवरून रोहित पवारांचं विधान। तर फडणवीस सर्व वाद विलया सोडवत असल्याचं चंद्रकांत पाटलांचं उत्तर। खडसे फडणवीसांमध्ये कोणताही विरोध नसून खडसेंना सर्वाधिक मानाचं स्थान देवेंद्र फडणवीसांनी दिलं। बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या मनात खडसेंबद्दलचा सन्मान कायम असल्याचाही दावा। पुण्यात उद्या रोहिणी खडसे शरद पवारांची भेट घेणार। रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता। रक्षा खडसेंविरोधात पवार कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष। नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचाराचा धुरा। मुख्यमंत्री शिंदेंचा गडकरींच्या प्रचार रॅलीमध्ये सहभाग। काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालंय। सांगलीमध्ये ठाकरेंचाच उमेदवार संजय राऊतांचा दावा। तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास ठाकरेंचं डिपॉझिट जप्त होणार, नितेश राणेंची टीका। मुख्यमंत्री एकदा 5 तास गायब होते। एका जागेसाठी 5 जणांचा बळी दिला। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। तर आपल्या घरात काय जळते ते आधी पहा, शिंदेंचा पलटवार। डॉक्टर नसतो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवल्याची ही टीका। गुढीपाडव्याच्या दिवशी मवियाच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। नरिमन पॉइंटच्या शिवालयात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार। अजूनही वेळ गेलेली नाही, वंचितनं विचार करावा। काँग्रेसचा प्रस्ताव वंचितनं फेटाळला। वराती मागून घोडं विचार कोण करतं? पटोलेंच्या प्रस्तावावर आंबेडकरांची खोचक टीका। 2 दिवसात सांगलीबाबत निर्णय होणार। नाना पटोलेंकडनं काँग्रेस समर्थकांना आश्वासन। संजय राऊतांना नोटंकी बंद करून लहान कार्यकर्त्यांप्रमाणे न बोलण्याचाही सल्ला। विखे आणि लंके समर्थकांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। रस्त्याचं काम केलं नसल्यानं विखेंना गोळ्या झाडू। क्लिपमध्ये संवाद। धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा विखेंचा आरोप। माझ्या वक्तव्याची सोशल मीडियावरती तोडफोड करून विपर्यास करण्यात आला। अर्चना पाटलांचं घुमजाव। माझा नवरा भाजपचा आमदार, मी राष्ट्रवादी कशाला वाढवू? अर्चना पाटलांनी केलं होतं वक्तव्य। मुंगेरी लालपेक्षा भयंकर स्वप्न राऊतांना पडतात। राणेंना जेलमध्ये टाकू या वक्तव्यावरून महाजनांची राऊतांवर टोलेबाजी। तर महाजनांनी जळगावची लोकसभा वाचवावी, राऊतांचं प्रत्युत्तर। कल्याण लोकसभेतील शिवसेना भाजप वादावरती पडदा। गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा। गणपत गायकवाड समर्थकांची समजूत काढण्यात शिवसेनेला यश। बारामतीत सुप्रिया सुळेंना धक्का। पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मानेंसह सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने अजित पवार गटात। सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।